नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडिया यावर आधारित काही महत्त्वाचे MCQs. त्याचसोबत आपण शेवटी एक ट्रिक पण पाहणार आहोत. चला मग सुरू करू. इंडिया गेट बांधकामचा कालावधी आहे 1921 ते 1931 आणि इंडिया गेटची डिझाईन कोणी केली? सर एडविन लुटियन्स. इंडिया गेट जे आहे ते पहिल्या महायुद्धात व अफगाण युद्धात शहीद झालेल्या सैनिकाच्या स्मरणार्थ बांधलेले आहे. आणि इंडिया गेटची उंची किती आहे? तर इंडिया गेटची उंची आहे 42 मीटर. 1971 ला जे भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यानंतर ते अमर जवान ज्योती प्रस्थापित करण्यात आली. त्यावर जवळपास 70,000 सैनिकांची नावं कोरलेली नाहीत, म्हणजे 70,000 सैनिकांसाठी ते त्यांच्या स्मरणार्थ आहे. त्याच्यावर 13,300 काहीतरी नाव कोरलेली आहेत. तर पहिला प्रश्न, इंडिया गेट कुठे आहे? तर मित्रांनो, इंडिया गेट हे दिल्लीला आहे. दुसरा प्रश्न, इंडिया गेट कोणत्या वर्षी पूर्ण झाले? तर इंडिया गेट याचे बांधकाम 1931 साली पूर्ण झाले. तिसरा प्रश्न पाहूया, इंडिया गेट कोणत्या वास्तुशैलीत बांधले आहे? तर इंडिया गेटची वास्तुशैली ही ट्रिम्पल आर्च, पर्याय 2 बी ही आहे, लक्षात असू दे. चौथा प्रश्न, इंडिया गेटचे डिझायनर कोण होते? ऑप्शन आहेत ली कोर्ब्युझियर, एडविन लुटियन्स, चार्ल्स कोरिया आणि हॅपिस कॉन्ट्रॅक्टर. तर आपलं योग्य उत्तर असेल एडविन लुटियन्स, पर्याय बी. पाचव्या प्रश्नाकडे वळू. पाचवा प्रश्न आहे, इंडिया गेट किती मीटर उंच आहे? म्हणजे उंची किती आहे इंडिया गेटची? तर इंडिया गेटची उंची ही आपण ऑप्शन मध्ये पाहू शकतो 32 मीटर, 42 मीटर, 52 मीटर आणि 62 मीटर. तर योग्य पर्याय नंबर बी बरोबर आहे, 42 मीटर. प्रश्न 6वा, इंडिया गेट कोणाच्या स्मरणार्थ बांधले गेले? तर हे इंडिया गेट भारतीय सैनिक जे पहिल्या महायुद्धात आणि अफगाण युद्धामध्ये शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे. पुढच्या क्वेश्चनकडे वळू. प्रश्न 7वा, अमर जवान ज्योती कधी प्रस्थापित करण्यात आली? तर अमर जवान ज्योती जे 1971 ला भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यानंतर 1972 साली प्रस्थापित करण्यात आली. पर्याय नंबर सी बरोबर. प्रश्न 8वा, इंडिया गेट जवळ किती सैनिकांची नावे कोरलेली आहे? तसे बघायला गेलं तर प्रत्यक्ष इंडिया गेटवर 13,300 सैनिकांची नावे कोरलेली आहेत, पण ते जवळपास 70 सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे. पर्याय ए बरोबर आहे. जाऊ 9व्या प्रश्नावर. तर प्रश्न 9वा, इंडिया गेटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर इंडिया गेटचे उद्घाटन हे तत्कालीन जे गव्हर्नर होते लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते झाले होते. इंडिया गेट कोणत्या नदीच्या जवळ आहे? तर पर्याय यमुना, गंगा, गोदावरी आणि कृष्णा. तर आपलं योग्य उत्तर असेल यमुना, पर्याय ए बरोबर आहे. शेवटी मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगणार आहे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते की इंडिया गेट कुठे आहे आणि गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे. तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे शेवटी सांगतो. तर हे होते इंडिया गेटवरचे 10 क्वेश्चन्स. तर आपण समोर जाऊ. इंडिया गेटवे ऑफ इंडियावर काही प्रश्न पाहूया. गेटवे ऑफ इंडिया. तर गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबईला. त्याचे बांधकाम कधी पूर्ण झाले? 1924 ला. त्याचा उद्देश काय होता? 1911 मध्ये ब्रिटिश किंग जॉर्ज व क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ हे गेटवे ऑफ इंडिया बांधला होता. पण याची वास्तुशैली बघा, इंडो सर सैनिक आहे आणि उंची 26 मीटर आहे.
आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947ला, त्यानंतर 1948ला मध्ये 1948 मध्ये ब्रिटिश सैन्य याच गेटमधून रवाना झाले, म्हणून एक स्मरण अर्थ आहे याचा. आता त्याच्यावर आधारित आपण काही क्वेश्चन बघू, महत्वाचे MCQs. तर इंडिया गेटवरील हा प्रश्न गेटवे ऑफ इंडियावरील हा पहिला प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबईला, आता बघितलं आपण. क्वेश्चन दुसरा, गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम कधी पूर्ण झाले? तर पर्याय बी बरोबर, गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम 1924ला पूर्ण झाले. जाऊया पुढच्या प्रश्न. प्रश्न तिसरा, गेटवे ऑफ इंडियाचे डिझायनर कोण होते? तर गेटवे ऑफ इंडियाचे डिझायनर हे जॉर्ज विटेट. ऑप्शन ए बरोबर आहे. क्वेश्चन चौथा, गेटवे ऑफ इंडिया कोणत्या राजाच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधले गेले? तर तुम्ही आता तिथं पाहिलेच आपण माहिती अगोदर, सांगा तुम्ही स्वतः. किंग एडवर्ड 7वा, किंग जॉर्ज 5वा, क्वीन विक्टोरिया, किंग विलियम 4था. तर बरोबर ऑप्शन आहे, उत्तर आहे ऑप्शन ए, ऑप्शन बी, किंग जॉर्ज 5वा. जाऊ पुढच्या प्रश्नावर. प्रश्न 5वा, गेटवे ऑफ इंडिया ची उंची किती आहे? तर गेटवे ऑफ इंडियाची उंची आहे 26 मीटर. क्वेश्चन 6वा, गेटवे ऑफ इंडिया कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहे? तुम्ही ऑप्शन बघू शकता, जेहू बीच, चौपाटी, अकोली बंदर आणि मरीन ड्राईव्ह. तर आपलं योग्य उत्तर असेल तर सी, अकोली बंदर. प्रश्न 7वा, गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन कधी झाले? गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन 1924 मध्ये, तेव्हा बांधकाम पूर्ण झाले होते. आपण प्रश्नावर सुद्धा बघितलेलं आहे. प्रश्न 8वा, गेटवे ऑफ इंडिया जवळून कोणत्या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात होती? ऑप्शन बघू शकता, कोकण रेल्वे, एलिफंटा लेणी फेरी, गोवा बस सेवा, दिल्ली मेट्रो. तर आपलं येथे उत्तर असेल एलिफंटा लेणी फेरी, ऑप्शन बी. पुढच्या प्रश्नावर. प्रश्न 9वा, गेटवे ऑफ इंडिया कशामुळे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहे? तर आपण काय महत्व काय आहे याचे ऑप्शन मध्ये दिले आहे. ते ब्रिटिश सैन्य 1948 मध्ये रवाना झाले. गांधीजींचे भाषण, पहिली ट्रेन इथून सुटली, पहिली बस सेवा इथून सुरू झाली. तर आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए. योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन ए, इथे ब्रिटिश सैन्य 1948 मध्ये रवाना झाले. राष्ट्रघोषण. प्रश्न 10वा, गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शैलीचे उत्तम उदाहरण आहे? तर ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर राहील, विंडो सरसैनिक या शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मला मी म्हणलं होतं की शेवटी एक ट्रिक देतो, तर ट्रिक सांगतो मला आता. बऱ्याच जणांना गेटवे ऑफ इंडिया आणि इंडिया गेट यामध्ये कन्फ्युजन होते. तर गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबईला आहे. आपण त्याच्यामध्ये वे बघतो बघा, वे गेटवे वे आहे, त्याच्यामध्ये जर डब्ल्यू बघितलं आपण तर हे उलटा यम आहे ना, मग आपण यावरून मुंबई असं लक्षात ठेवू शकतो. तर इंडिया गेट, मग मुंबईला गेटवे ऑफ इंडिया आहे, तर इंडिया गेट कुठे असणार? दिल्लीला. एकदम लक्षात राहील अशी ट्रिक. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काही डाऊट असेल तर कमेंट करा.